हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. मित्रांनो, कोकणातल्या एका छोट्याशा गावात जिथे पावसाच्या सरी आणि मातीचा सुगंध रोजच खेळ मांडायचे, जिथे राहायची सई सई दिसायला साधी पण तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. पदवी पूर्ण करून ती नुकतीच गावी परतली होती. सईला निसर्ग आणि कवितेची मनापासून ओढ होती. एके दिवशी गावात एका मोठ्या प्रोजेक्टसाठी मुंबईहून काही इंजिनियर्स आले होते. त्यातच एक होता आदित्य. आदित्य हा शहरात वाढलेला टिपिकल कॉर्पोरेट जगात वावरणारा तरुण, पण त्याच्या स्वभावात एक शांतता होती जी त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवत असे. पावसाची रिमझिम सुरू होती. सई आपल्या छत्रीखाली स्वतःला सावरत एसटी स्टँडच्या आडोशाला उभी होती. अचानक एक काळी कार तिच्या समोर येऊन थांबली. कारची काच खाली झाली आणि समोर दिसला तो आदित्य. एक्सक्यूज मी, मला सावंतवाडीकडे जायचा रस्ता मिळेल का? आदित्यने विचारलं. सईने त्याच्याकडे पाहिलं. त्याचे विस्कटलेले केस आणि चेहऱ्यावरचा तो गोंधळ पाहून तिला थोडं हसू आलं. तिने हातानेच दिशा दाखवली, पण पाऊस इतका जोरात होता की आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हता. पुढून उजवीकडे वळा आणि मग सरळ जा, सई थोडं जोरात ओरडून म्हणाली. आदित्य तिच्याकडे बघतच राहिला. पावसाच्या त्या थेंबांमध्ये भिजलेली सई त्याला एखाद्या कवितेसारखी वाटली. त्याने फक्त थँक्यू म्हटलं आणि गाडी पुढे नेली. पण त्या एका क्षणाने दोघांच्याही मनात एक सुप्त विचार सोडून गेला होता. दुसऱ्या दिवशी सई नेहमीप्रमाणे गावातील वाचनालयात गेली होती. तिथे तिला पुन्हा तोच चेहरा दिसला, आदित्य. तिथे काही जुने नकाशे शोधत बसला होता. अरे, तुम्ही पुन्हा? सईने आश्चर्याने विचारलं. आदित्यने वर पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक छानसं हसू आलं. हो, रस्ता तर सापडला, पण आता गावाचा इतिहास शोधतोय. बाय द वे, मी आदित्य. मी सई, तिने हळूच उत्तर दिलं. दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या. आदित्यला सईचं गावाबद्दलचं प्रेम आणि तिची साधी राहणी आवडू लागली, तर सईला आदित्यचा कामाप्रती असलेली प्रामाणिकपणा आणि त्याचा शहाणपणा भावला. तासनतास ते वाचनालयात बसून बोलायचे, कधी पावसावर, कधी जुन्या पुस्तकांवर, तर कधी भविष्यातील स्वप्नांवर. एके संध्याकाळी दोघं समुद्र किनाऱ्यावर चालत होते. मावळत्या सूर्याची लाली आकाशात पसरली होती. सई, मला कधीच वाटलं नव्हतं की मुंबईपासून इतक्या लांब आल्यावर मला इतकी शांतता मिळेल. आदित्य म्हणाला. शांतता बाहेर नसते आदित्य, ती आपल्या मनात असते. तुम्ही ती इथे शोधलीत म्हणून ती तुम्हाला मिळाली, सईने समजूतदारपणे उत्तर दिलं. आदित्य थांबला आणि त्याने सईच्या डोळ्यात पाहिलं. कदाचित ती शांतता तुझ्यामुळे मिळाली आहे. सई काहीच बोलली नाही, पण तिच्या गालावर उमटलेली लाली सर्व काही सांगून गेली. समुद्र किनाऱ्यावरच्या त्या संध्याकाळानंतर आदित्य आणि सईच्या नात्यात एक वेगळाच मोकळेपणा आला होता. आता दिवसातून एकदा तरी भेटल्याशिवाय दोघांनाही चैन पडत नसे. आदित्यला आत्ता इंजिनिअरिंगच्या प्रोजेक्टपेक्षा सईसोबत घालवलेला वेळ अधिक महत्त्वाचा वाटू लागला होता. एके दिवशी आदित्यने सईला गावाबाहेरच्या एका टेकडीवर नेलं. तिथे एका जुन्या वडाच्या झाडाखाली बसून त्याने आपला लॅपटॉप उघडला. हे बघ सई, मला इथे एक छोटं वाचनालय आणि मुलांसाठी शाळा बांधायची आहे, आदित्य उत्साहाने सांगत होता. सईचे डोळे आनंदाने भरून आले. तिला जाणवलं की आदित्य फक्त शहरातून आलेला एक इंजिनियर नाही, तर तो या मातीशी मनातून जोडला गेला आहे. तिने हळूच त्याचा हात हातात घेतला. तो स्पर्श खूप काही सांगून गेला, कोणत्याही शब्दांशिवाय. दोघांनी एकमेकांवरचं प्रेम मान्य केलं होतं, पण सुखाचे दिवस फार काळ टिकत नाहीत. शहरातून आदित्यच्या वडिलांचा फोन आला. ते एक मोठे उद्योगपती होते. त्यांनी
आदित्यचं लग्न एका मोठ्या श्रीमंत घरातील मुलीशी ठरवलं होतं. आदित्य, तुला पुढच्या आठवड्यात मुंबईला परतायचं आहे. तुझ्या साखरपुड्याची तयारी सुरू झाली आहे. वडिलांचा तो करडा आवाज फोनवरून आला. आदित्य सुन्न झाला. समोर सई आनंदाने फुलांशी खेळत होती. तिला हे कसं सांगायचं ह्या विचाराने त्याचा थरकाप उडाला. आदित्यने 2 दिवस सईशी बोलणं टाळलं. सईला काहीतरी काळ बेर असल्याचा संशय आला. शेवटी ती स्वतःच्याच मुक्कामाच्या ठिकाणी गेली. काय झालं आदित्य? तू माझ्यापासून काय लपवतोयस? सईने काळजीने विचारलं. आदित्यने सईला सगळं खरं सांगितलं. सईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला माहिती होतं आपल्या दोघांची दुनिया वेगळी आहे आदित्य. तू शहरातला राजा आणि मी ह्या मातीतली साधी मुलगी. नाही सई, असं नको बोलूस. मी बाबांशी बोलणार आहे. मी तुझ्याशिवाय कोणाशीही लग्न करू शकत नाही. आदित्यने तिला सावरत म्हटलं. पण परिस्थिती कठीण होती. आदित्यला तातडीने मुंबईला जावं लागलं. निघताना त्याने सईला एक वचन दिलं. मी परत येईन सई, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. सईने रडत रडत त्याला निरोप दिला. दिवस गेले, आठवडे गेले, पण आदित्यचा कोणताही निरोप आला नाही. गावात चर्चा सुरू झाली की शहरातला मुलगा पोरीला फसवून गेला. सईचं मन मात्र मानायला तयार नव्हतं. ते रोज त्याच एसटी स्टँडवर जाऊन उभी राहायची जिथे ती त्याला पहिल्यांदा भेटली होती. महिना उलटला होता. पावसाने रौद्ररूप धारण केलं होतं. सईच्या घरात तिचे वडील तिच्या लग्नासाठी मुलगा पाहू लागले होते. सई अगदी खचून गेली होती. अचानक एक दिवस गावात पुन्हा तीच काळी कार आली. कारमधून आदित्य उतरला. पण ह्यावेळी तो एकटा नव्हता. त्याच्या सोबत त्याचे आई वडीलही होते. आदित्यच्या चेहऱ्यावर एक वेगळेच आत्मविश्वास होता. तो थेट सईच्या घरी गेला. त्याने सईच्या वडिलांचे हात धरले आणि म्हणाला, काका, मला सईचा हात तुमच्याकडून मागायचा आहे. मी माझ्या वडिलांना पटवून दिलं आहे की माझं सुख फक्त सईमध्येच आहे. मी नोकरी सोडून इथेच गावात शाळा आणि वाचनालय चालवणार आहे. सईला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आदित्यने दिलेला शब्द पाळला होता. त्याने त्याच्या वडिलांना सईने लिहिलेल्या कविता आणि तिच्या गावाबद्दलच्या कामाची माहिती दिली होती, ज्यामुळे त्याचं मन विरघळलं होतं. काही दिवसातच त्या छोट्याशा गावात सई आणि आदित्यचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. कोकणातल्या त्या मातीत पावसाच्या साक्षीने 2 वेगवेगळ्या जगातील माणसं कायमची एक झाली. स्वप्न फुलांच्या सावलीत त्यांचं हे प्रेम आजही त्या गावातील जुन्या वडाच्या झाडाखाली आणि वाचनालयाच्या पुस्तकात जिवंत आहे. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.